वन्नूर येथे श्री काशीलिंग बिरदेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न. गोकुळ शिरगाव प्रतिनिधी डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी. वन्नूर तालुका कागल आरेवाडी येथील श्री काशीलिंग बिरदेवाची प्रतिकृती उभारून वन्नूर गावात भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून या मंदिरातील वास्तुशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 2 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याला ग्रामस्थ आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फाल्गुन कृष्ण पक्ष 11 रविवार दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कलश व मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गजन नृत्य आणि पारंपरिक धनगरी वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. दुसऱ्या दिवशी फाल्गुन कृष्ण पक्ष 12 सोमवार दिनांक 16 रोजी सकाळी 9:45 ते 10:45 या वेळेत वेद मंत्रोच्चार श्री काशीलिंग बिरदेव मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या शिखरावर कलशारोहण सोहळा पार पडला. पुढे होम हवन, नैवेद्य, महाआरती तसेच दुपारी वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजाविधी संपन्न झाले. या प्रसंगी परमाधिकार परमपूज्य परमात्मराज महाराज हार्दार्थन श्री दत्त देवस्थान मठ श्री क्षेत्र आडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव यांचे आशीर्वाद लाभले. तसेच हनुमंत गणेश जोशी वंदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी गजननृत्य आणि धनगरी वाद्य ही मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. वन्नूर गावातील मराठी शाळेसमोर गणपती मंदिराच्या मागे उभारण्यात आलेल्या या मंदिरासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्यात आला. या कार्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता अजयकुमार आणगे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि उद्योजक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या पवित्र सोहळ्यामुळे परिसरात भक्तिश्रद्धा सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून श्री काशीलिंग बिरदेवाच्या कृपेने गावाच्या प्रगतीला नवे बळ मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.